सो आपल्या या पत्रिकेत दिलं की हे गाणं मंजिरीने काळी 5 या पट्टीत गायलं. तर बाई पट्टी काय भानगड असते आणि पुरुषांची आणि स्त्रियांची काय वेगळी असते का सेम असतं? तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं नाही आहे. पट्टी म्हणजे हार्मोनियममध्ये जशा असतात ना त्या सगळ्या काळ्या आणि पांढऱ्या ज्या बटणं असतात त्यांना आपण पट्ट्या म्हणतो. ती बटणं म्हणजे बेसिकली पट्ट्या. तर त्यातल्या कोणत्या पट्टीवर मी सा म्हटला तर माझी साधारण रेंज बरोबर जमते. म्हणजे अगदी बेसिक म्हटलं तर सापासून ते वरच्या सापर्यंत तरी आपल्याला जाता आलं पाहिजे. म्हणजे मी आता इथून सुरुवात केली, सा रे ग म प ध नी सा, जात आहे हुश. पण आता समजा मी सा वेगळीकडे लावलं, सा सा रे ग म प, अरे बापरे. तर मी जर का पट्टी वर किंवा खाली जास्त केली तर मग ते मला जमणार नाही. सापासून एकदा सा आपण फिक्स केला, साची फ्रिक्वेन्सी एकदा समजवली, फिक्स केली की मग बाकीचे सगळे स्वर त्याच्या पटीमध्ये लागणार. पण साच मुळात कोणता आहे तर तो सा आपला प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. आता याच्यामध्ये शक्यतो असं असतं की पुरुषांच्या ज्या पट्ट्या असतात त्या काळी 1 काळी 2च्या आसपास असतात. स्त्रियांच्या ज्या पट्ट्या असतात त्या काळी 4 काळी 5च्या आसपास असतात. परंतु काही सन्मान्य अपवाद आहेत. लताजींची नॅचरल स्केल काळी 1 आहे, ही जी पुरुषांची पट्टी आपण म्हणतो. त्यामुळे वेगळ्या पट्टीमध्ये आवाज पण अशा वेगळ्या पद्धतीने वेगळा तलम अतिशय लागतो. ह्या सगळ्या इफेक्ट्स आपल्याला लताजींच्या आवाजात, कुमार गंधर्वांच्या आवाजात, त्यांच्या ज्या पट्ट्या आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील. तर काळी 1 म्हणजे खालची का वरची? म्हणजे आपण कौतुक करतो लताताईंचं. नाही, काळी 1 म्हणजे त्यांना खूपच वरती झाली. बहुतेक लेडीजना वरती गायला प्रॉब्लेम येतो तेवढ्या वरच्या पट्टीमध्ये. धन्यवाद. स्वतः नाथ घरी आलेले आहेत, चिमणे घराकडे पळतायला लागल्यात. तर पुढच्या गाण्याकडे आपण बोलूया. मी बोलवतो सायली वैद्यला. गीत आहे गदी माडगुळकर. संगीतकार कोण आहेत? गाणं तुम्ही ओळखलंच असेल, खळे. परत फिरा रे, याची म्हण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या जाऱ्या. तिन्ही जी